मित्रांनो, महाराष्ट्र स्टेट इलेक्शनच्या रिझल्टचा भारतीय शेअर मार्केटवरती काही फरक पडेल का, जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। भारताच्या जीडीपी मध्ये सर्वात मोठं योगदान देणारं राज्य असेल ते आहे आपलं महाराष्ट्र राज्य। मुंबईला भारताचे फायनान्शियल हब असे म्हटले जाते व तिथे स्टॉक एक्सचेंज आणि मोठ्या मोठ्या कंपन्यांचे कॉर्पोरेट हेडक्वार्टर्सही आहे। जर महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकार आली तर केंद्रामध्ये एनडीए सरकारची ताकद वाढेल व महाराष्ट्र सरकारला विकासासाठी जे डिसिजन्स घ्यावे लागतात ते घ्यायला सोपे होईल। स्टेबल आणि बिझनेस फ्रेंडली सरकार इन्व्हेस्टरचे कॉन्फिडन्स वाढवते व भारतीय शेअर मार्केटमध्ये तेजी यायची पण काम करते। म्हणजेच जर महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकार आली तर आपल्याला भारतीय शेअर मार्केटमध्ये पॉझिटिव्हिटी बघायला भेटू शकते। पुढील स्टॉक्स तुम्ही तुमच्या वॉचलिस्टमध्ये ॲड करू शकता। पहिला सेक्टर आहे इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्यामध्ये रिलायन्स, L&T, भारती एअरटेल। मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये हिंडाल्को, पॉलिकॅब, BHEL, कमिन्स इंडिया, अशोक लेलँड। एनर्जी सेक्टरमध्ये NHPC, NTPC, पॉवर ग्रिड। सोलर सेक्टरमध्ये वारी एनर्जीज। ॲग्रिकल्चरमध्ये PI इंडस्ट्रीज, UPL आणि बँकिंग सेक्टरमध्ये SBI बँक, बँक ऑफ बरोडा आणि HDFC बँक। तुम्हाला काय वाटतंय, महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकार येईल का? मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा। थँक्यू।